मी शंकर बापूराव जाधव पाटील हाळी, एक शेतकरी। मागे 28 तारखेला मी आमच्या नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं की हाळी येथील आमच्या महाराष्ट्र शासन सरकारच्या ह्याच्यामध्ये कर्जमाफी झाला पाहिजे शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत, आणि बाकी काही इतर मागण्यासाठी जे निवेदन दिलं होतं त्या बाबतीमध्ये आज मला दुपारी जवळपास 1-1.5 वाजता आमच्या देगलूर तहसीलदारचा फोन आला होता की साहेबांकडे तुमची मीटिंग ठेवलेली आहे, तुम्ही लवकरात लवकर नांदेडला या। त्यांनी आम्हाला 4-4:30 पर्यंतचा वेळ दिला होता, पण त्यांचा निरोप भेटला खूप उशिरा, त्यामुळे आम्हाला यायला थोडा उशीर झाला आणि आमच्या जवळपास 7:30-7:45 दरम्यान मीटिंगला साहेबांनी टाइम दिला। निवासी जिल्हाधिकारी यांच्यासोबत आमची चर्चा झाली आमच्या मुद्द्याबाबत। त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची बाजू सांगितले की काही जे तुमचे मोठे मुद्दे आहेत, शासनाचे 3 लाखाचे कर्जमाफीचा असेल, सरळबाजी उत्पन्नाची मर्यादा वाढवायची असेल, मुलीप्रमाणे मुलांना शिक्षण फ्री करायची मुद्दा असेल, आणि जो विमाचा जो आहे यावर्षीचा चालू विमा जो कमी प्रमाणात दिले शासनाने, ते मी त्यांना सांगितलं। त्यांनी म्हटलं चालू तर झालाय ना, कमी प्रमाणात दिला असेल किंवा अजून 50% दिला, 25% दिला, 100% द्यायचा आहे, तो प्रमाण तरी वाढवून देणार आहेत अजून नंतर, परंतु जो चालू तर झाला विमा तुमचा। आणि रोडच्या बाबतीमध्ये हाळी ते बेबरातांडा हा रस्ता 1 जून पर्यंत कामाला सुरुवात होईल असं या मीटिंगमध्ये आमच्या तालुक्याचे उपअभियंता सुद्धा जिथे उपस्थित होते त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितले कलेक्टर साहेबांसमोर की 1 जूनच्या पर्यंत तुमचं काम रस्त्याचं चालू होईल। तर या अनुषंगाने त्यांनी चर्चा घडवली। आम्ही म्हटलं की बा एवढं लेट व्हायला, आम्ही मागच्या ऑगस्टपासून माझे मागण्या आहेत, उपोषण करतो मी। मागे 6 दिवस केलं, मागे पुन्हा 30 मार्चला तेव्हा 4 दिवस उपोषण आणि जीवन समाधीचं आंदोलन झालं, आणि आता हा आंदोलन माझा रॅलीचं आंदोलन आहे। तर तेव्हा त्यांनी असं म्हणतात की उन्हाळा दिवस आहे, उन्हाचे टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, या परिस्थितीमध्ये तुम्ही सध्या आंदोलन करू नका, मला वाटलंच तर अजून तुम्ही जूनमध्ये करा, 1 जूनच्या नंतर करा, पण तोपर्यंत आम्हालाही टाइम द्या, आम्ही अजून शासनाकडे तुमच्या युनिट्सच्या तुमच्या मागण्याच्या रेप्युटेशन आम्ही त्यांच्याकडे पाठवू। प्रत्येक डिपार्टमेंट वाईज तुमच्या ज्या डिपार्टमेंटचं काम आहे त्या डिपार्टमेंटला आम्ही तुमच्या मागण्याच्या बाबतीमध्ये हे शिफारस करू आणि ते आपण बाबतीमध्ये आपण प्रयत्न करू, आणि तोपर्यंत तुम्ही आणखी टाइम द्या 1 महिनाभर, आणि आंदोलन तुम्ही 1 जूनच्या नंतर करा, उन्हाळा दिवस आहे, ऊन पण आहे, असंही त्यांचं म्हणणं होतं। त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही विचार केला, ऐकून घेतलो, आमच्या मध्ये त्यांना सांगितलो। त्यानंतर हे मुद्द्याच्या बाबतीमध्ये आम्ही गावकऱ्याशी गावात जाऊन चर्चा करून त्या बाबतीमध्ये पुढे आंदोलन आमचं काय कसं करायचं, चालवायचं का थोडा दिवस टाइम द्यायचा शासनाला, हे विचार करून उद्या सकाळी आम्ही ते ठरवणार आहोत।